नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. महापुरुषांच्या अपमानाविरोधात लाखो समर्थकांसह महाविकास आघाडीचे अनेक नेते मुंबईत एकवटले होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत महामोर्चा पार पडला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदेंच्या पक्षावर सडकून टीका केली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या या मोर्चाला भाजपने जोरदार प्रत्युत्तर देत मुंबईभर माफी मागो आंदोलन केलं. महाविकास आघाडीकडून सातत्याने महापुरुषांचा अपमान होत असल्याची टीका यावेळी भाजप नेत्यांनी केली आहे. छोटा बोंबा या निमित्तानं एक चित्र आणि महाराष्ट्रद्रोही भारतीय जनता पार्टी आहे हे त्या निमित्तानं सिद्ध होत. यानंतर पुढली बातमी अशी आहे की शरद पवारांनी देखील राज्यपाल आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही. महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आम्ही एकत्र आल्याचं शरद पवार म्हणाले. भारताच्या कोणत्याही राज्यात गेलो तरी तिथे महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचं नाव आदराने घेतलं जातं. मात्र महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांची टिंगलटवाळी करतात. अशा व्यक्तीला राज्यपाल पदावरून हटवलं पाहिजे. राज्यपालांच्या हकालपट्टीची यावेळी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर ती जर मागणी पूर्ण झाली नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल असा संतप्त इशारा शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिलाय. तसंच या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरू असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. त्या ठिकाणी राहायचा अधिकार नाहीये. किती लोकांची उदाहरणं सांगता येतील आणि म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारला आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने संदेश द्यायचा की यांची हकालपट्टी लवकरात लवकर करा. आज लोक शांततेने आहेत. ही हकालपट्टी वेळेत तुम्ही केली नाही तर हा महाराष्ट्र शेती मुक्ताचे राहणार नाही आणि त्याचं प्रतीक आज या ठिकाणी आलेले. मला गंमत वाटते की या राज्यकर्त्यांच्या मध्ये एक स्पर्धा सुरू झाली. स्पर्धा कशाची? कर्तृत्वाची नाही, महाराष्ट्राच्या विकासाची नाही, महाराष्ट्राच्या बदनामीची. आणि अर्थात पुढली बातमी अशी की शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत महाविकास आघाडीच्या मोर्चात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रद्रोही या मोर्चात नसल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ज्यांनी आपल्याला डिवचलं त्यांच्या छातडावर चालण्याची हीच वेळ आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यपालांवर तोफ डागली. राज्यपालांना मी मानत नाही, या पदावरून कोणी महाराष्ट्राला टपल्या माराव्या हे सहन करणार नाही. महापुरुषांचा अवमान कधीही मान्य होणार नाही. सरकारमधील मंत्री भीक हा शब्द वापरतात, हे वैचारिक दारिद्र्य असल्याची टीका त्यांनी केली. लफंगे महाराष्ट्र लुटायला आल्याची जिव्हारी लागणारी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. मंत्रिमंडळात बौद्धिक दारिद्र्य असल्याचा घणाघात देखील उद्धव ठाकरेंनी केला. महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात नेले जातात आणि त्यामुळे महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकीय अंत करण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय. बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असं देखील उद्धव ठाकरेंनी निक्षून सांगितलंय. माझ्याबरोबर लाखो महाराष्ट्र प्रेमी नुसतेच नाही तर महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावरती चालणार आहेत. हे चालणं हे एक प्रतिकात्मक आहे. आजपर्यंत ज्यांनी आपल्याला डिवचलं त्यांच्या छाताडावरती चालण्याची हीच वेळ आहे. आणि कदाचित नव्हे, नक्कीच संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर असं दृश्य हे संपूर्ण देशाने आणि जगाने पाहिलं असेल. आज खरं म्हणजे हे सर्व पक्षाचे झेंडे, ही ताकद महाराष्ट्राची आहे. सर्व पक्ष एकवटलेत. फक्त महाराष्ट्रद्रोही आहेत ते या मोर्चांमध्ये नाही आहेत. आणि स्वतःला जे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे तोतये, त्यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो आहोत. त्यांचे विचार नाहीत ते. त्यांचे विचार खुर्चीसाठी दिल्लीशी राजकारण करणारे त्यांचे विचार नव्हते. खुर्ची गेली तरी 72, पण महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता हिच्याबरोबर आम्ही तडजोड करणार नाही, होऊ देणार नाही. आणि असा जो कोणी करण्याचा प्रयत्न करेल त्याला गुडघ्यावरती खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही. ही शिवसेना प्रमुखांची, बाळासाहेबांची शिवसेना, आपल्या महाराष्ट्र प्रेमींचा हा विषय. आज जो विषय आपण घेतलेला आहे तो केवळ राज्यपाल हटाव आहेच.
मी तर मुळामध्ये त्यांना आता राज्यपालच मानत नाहीये. राज्यपाल पद मोठं असतं, त्या पदाचा मी नक्की मान राखतो, पण त्या पदावर कोणी बसावं आणि कोणालाही टपल्या माराव्या हे आम्ही सहन करणार नाही. खोकेवाले खोके घेऊन जे पशार झाले, कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो एक ज्वलंत इतिहास. आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि यांनी खोके घेऊन लांडी लवाडी करून तोतेगिरी करून पाठीत वार करून ते सुद्धा आपल्या राजकीय पक्षाच्या म्हणजे स्वतःच्या आईच्या पाठीत नव्हे तर कुशीत वार करून सरकार स्थापन केलं. त्यांची तुलना तुम्ही त्यांच्याबरोबर करताय. महाविकास आघाडीच्या हल्लाबोल मोर्चातून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. महापुरुषांच्या अपमानावरून अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला. शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना हटवलंच पाहिजे अशी मागणी अजित पवारांनी केली आहे. सीमावादाच्या मुद्द्यावरूनही अजित पवारांनी भाजप आणि शिंदे सरकारला लक्ष्य केलंय. महाराष्ट्रातील काही गावं इतर राज्यात जाण्याची मागणी करू लागले. सीमावादाचं हे टूलकिट कुठून जारी झालं असा खडा सवाल अजित पवारांनी विचारला. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या मातीला भाऊबंदकीचा फुटीचा गद्दारीचा शाप असला तरी संकट जेव्हा महाराष्ट्रावर असतं त्यावेळेस महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची अस्मिता तेव्हा महाराष्ट्र एकजूट होऊन पेटून उठतो आणि पेटून उठल्यानंतर ध्येय साध्य केल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसत नाही. याची साक्ष देणारा हा मोर्चा आहे. सांध्यापासून बांध्यापर्यंत वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळे कार्यकर्ते आलेत, महाराष्ट्र प्रेमी आलेत. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. शाहू फुले आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, कन्हैया भाऊराव अण्णा असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, मौलाना आझाद असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अनेक महापुरुषांची स्त्रियांची नावं आपल्याला या निमित्तानं घेता येतील. परंतु हे सगळं आपला अभिमान असताना त्यांच्याबद्दल गरळ ओकण्याचं काम, बेताल वक्तव्य करण्याचं काम हे कशामुळे चाललंय? कोण याच्या पाठीमागचा मास्टर माइंड आहे? काय हे थांबत नाही? माणसाची चूक एखाद्या वेळेस होत असते. चूक झाल्यानंतर माणूस दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. ही आपली महाराष्ट्र संस्कृती आहे, आपली महाराष्ट्रीय परंपरा आहे. मराठी माणसाला तशा प्रकारचे संस्कार केलेले आहेत, परंतु तसं घडत नाही. परंतु मला एक गोष्ट जरूर सांगायची आहे, जसं महापुरुषांचा अपमान चाललेला आहे त्या पद्धतीनं राज्यपालांना हटवलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे आमदार दोषी असतील त्यांना तिथून हटवलं पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे माफी मागितली पाहिजे. परंतु तसं होत नाही. पुन्हा अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याबद्दल देखील उद्याच्या 19 तारखेला विधिमंडळाचं अधिवेशन आहे. वेळ पडली तर त्याच्याकरता कडक कायदा करावा लागला तरी चालेल. विरोधी पक्षाच्या वतीनं सगळेजण त्याला पाठिंबा देतील. राज्य सरकारने, सत्ताधारी पक्षांनी तशा प्रकारचं बिल आणावं ही देखील मागणी या मोर्चाच्या हल्लाबोल मोर्चाच्या निमित्तानं मी करतो. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल भाजपनं आंदोलन केलं आणि या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटत आहेत. बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याविरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपने आंदोलन केले. भुट्टो यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे पुतळेही जाळले. बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याविरोधात ठिकठिकाणी ही आंदोलनं झालीत. मालेगाव, नंदुरबार, नांदेड, परभणी, अमरावती, सिंधुदुर्ग या ठिकाणी ही आंदोलनं झाल्याचं आपण बघतोय. काही ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली तर काही ठिकाणी प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. बिलावल भुट्टो यांनी अशा पद्धतीने नरेंद्र मोदींच्या बाबत वक्तव्य करणं हे चुकीचं होतं असा पुनरुच्चार करत सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या अवमानजनक वक्तव्याच्या विरोधात तसंच महाविकास आघाडीचे नेते वारंवार करत असलेल्या महापुरुषांविरोधात जी काही वक्तव्य ते करतात त्या विरोधात भाजपने तीव्र आंदोलन केलंय. मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये आंदोलन करण्यात आलं. मुंबईत प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली राऊत आणि अंधारेंविरोधात आंदोलन करण्यात आलं तर पुणे आणि औरंगाबादमध्ये बिलावल भुट्टोंविरोधात आंदोलन करण्यात आलं.
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या मोर्चावर टीकास्त्र सोडलंय. महाविकास आघाडीचा मोर्चा हा केवळ राजकीय होता, त्यांच्या मोर्चात गर्दी देखील नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. दरम्यान ज्यावेळी सावरकरांचा अपमान झाला होता तेव्हा का मोर्चा काढला नाही असा खडा सवाल ही फडणवीसांनी विचारलाय. तसंच उद्धव ठाकरेंनी त्यांची स्क्रिप्ट बदलावी, 10 वर्षांपासून त्यांची एकच कॅसेट वाजवत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्याचं आपण बघतोय आणि यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन भाष्य केलेलं आहे. त्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर महाविकास आघाडीचा मोर्चा हा केवळ राजकीय मोर्चा होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. ज्यावेळी सावरकरांचा अपमान झाला तेव्हा का मोर्चा काढला नाही असा सवाल देखील देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरेंनी त्यांची स्क्रिप्ट बदलावी, 10 वर्षांपासून त्यांची एकच कॅसेट ते वाजवत आहेत असं देखील त्यांनी म्हटलं. खरं म्हणजे आजचा मोर्चा हा केवळ राजकीय मोर्चा आहे. कारण जे लोक संतांना शिव्या देतात, देवदेवतांना शिव्या देतात, वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे माहिती नाही, तो कुठल्या साली झाला हे माहिती नाही, अशा प्रकारे जी मंडळी आहेत ही मंडळी कोणत्या तोंडानं आज या ठिकाणी हा मोर्चा काढतायत. 3 पक्ष एकत्रित येऊन एवढा लहानसा मोर्चा निघाला. आज तुम्ही कोणीही ड्रोन शॉट नाही दाखवू शकला. आज क्लोजअप दाखवावे लागले. दाखवला का कोणी ड्रोन शॉट? नाही दाखवला, कारण ड्रोन शॉट लायक मोर्चाच नव्हता. आम्हाला हे आधी माहिती होतं. आम्ही त्यांना विनंती केली होती की आझाद मैदानावर या, पण त्यांच्या जो आझाद मैदाना एवढी संख्या राहणार नाही त्यांना माहिती असल्यामुळे जिथे रस्ता लहान होतो, निमुळता होतो, अशी जागा त्यांनी घेतली. त्यामुळे मला असं वाटतं की या मोर्चाचे कुठलं विराट स्वरूप हे उद्धवजींना दिसलं. जसा त्यांचा पक्ष नॅनो होतोय तसा मोर्चे नॅनोच आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आम्हाला सोबत घ्यायचं की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घ्यावा असंही त्यांनी म्हटलंय. आज निघालेला मोर्चा हा शिवसेनेचा होता, काँग्रेस आणि राष्ट्रवादी केवळ नावाला होती असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी लगावला. महाविकास आघाडीमध्येच वंचितला घेण्यामध्ये असणारा मतभेद आहेत. तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा पूर्णपणे विरोध आहे तिथे. त्याच्यामुळे असणारा आमचा जाण्याचा संबंधच येत नाही. आम्ही जी असणारी भूमिका घेतली आहे ती असणारा शिवसेनेबरोबर युती करण्याची भूमिका आहे. तेव्हा आता असणारा शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आहेत, यांना आता निर्णय घ्यावा लागेल. भाजपा शिंदे गटातील नेत्यांचा मेंदू हा गांडुळाचा असून त्यांचा मेंदू दिल्लीत गहाण ठेवल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. दरम्यान संजय राऊत यांचं हे विधान हास्यास्पद असून संजय राऊतांचा मेंदू तपासण्याची वेळ आली असल्याचा पलटवार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केला. आणि त्याचबरोबर गुलाबराव पाटील यांनी देखील त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला वाटतं संजय राऊतांचा मेंदू तपासण्याची वेळ आता आलेली आहे. त्यांची परिस्थिती आता तीच झालेली आहे. परवा आपण ऐकलं असेल बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला, असं काहीतरी बेताल विधानं ते करतायत. त्यांचं तोल सुटल्यासारखं ते काहीतरी बोलतात आणि काहीतरी प्रसिद्धी मिळावी, रोज काही ना काही आपल्याला उपणावं लागतं आणि त्यामुळे अशा पद्धतीचे स्टेटमेंट ते करत असतात. आता मेंदूचे डॉक्टर थोडी येते ते काही सांगतील. आता मग त्यांच्या डोक्यात कोणता मेंदू आहे ते सांगितलं तर बरं होईल. त्यांचं कामच आहे बोलणे आणि प्रसिद्धी मिळवणे. त्यांच्या म्हणण्याकडे मला तरी वाटतं की एवढं महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. महाविकास आघाडीच्या महामोर्चात ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी फेब्रुवारीमध्ये शिंदे सरकार कोसळणार असल्याचं म्हटलंय. आता ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनीही शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत मोठं वक्तव्य केलंय. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर शिंदे सरकार कोसळणार असं वैभव नाईक यांनी म्हटलंय. सरकार आमचं आहे, सरकार फक्त कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे आणि हे सरकार अस्थिर असल्या
लोकसभेचा विस्तार सुद्धा गेले 6 महिने होऊ शकत नाही. नितेश राणे हे कधीच मंत्रिमंडळात जाणार नाही आणि हे सरकार सुद्धा मुंबई महापालिकेची निवडणूक झाली की हे सरकार कोसळणार आहे आणि त्यामुळे आमचं सरकार येणार आहे. वैभव नाईक हे ॲक्सिडेंटल आमदार असल्याचं वक्तव्य भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले. वैभव नाईक यांनी मालवणमध्ये लक्ष द्यावं असा सल्लाही राजन तेली यांनी दिला. वैभव नाईक स्वतः ठेकेदार आहे, राणेंपैकी कोण ठेकेदार नाही. आज या जिल्ह्यात जो विकास दिसतो किंवा विकासाच्या पाठीमध्ये जे नाव घेतलं जातं किंवा राणेसाहेबांचा जिल्हा, त्याच्यातच सगळं या ठिकाणी आहे. आणि म्हणून वैभव नाईक हे ॲक्सिडेंटली आमदार झाले. त्यात आमच्या काही चुका आहेत. त्या चुका 100% आता आपले कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सुधारायचं ठरवलेलं आहे. त्या सुधारले. आत्ताची ग्रामपंचायत ह्या विधानसभेचे तुम्हाला चित्र ज्या ठिकाणी दिसेल, वैभव नाईकने नांदगाव बघण्यापेक्षा आता आपला मतदारसंघ बघावा. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यामुळे त्यांची तडफड होत असून महाविकास आघाडीकडे कोणतंही काम उरलेलं नाही असा हल्लाबोल खासदार श्रीकांत शिंदेंनी केला. शिंदे फडणवीस सरकार हे काम करणारं सरकार असून लोकांना काम करणारं सरकार पाहिजे असंही श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय. संजय राऊतांना कोणी सिरियसली घेत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. मला वाटतं त्यांना दुसरं काही काम उरलेलं नाही आहे. फक्त आलोचना उठलं की लोकांना शिव्या घालायच्या, उठलं की टीका करायच्या. तर एवढंच काम जे आहे ते आज विरोधकांना उरलेलं आहे. म्हणजे सत्ता गेल्यानंतर माणूस कसा फडफडतो, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तडपडतो, त्याचं चांगलं उदाहरण जे आहे ते विरोधकांच्या रोजच्या, म्हणजे उठलं की दिवसाची सुरुवातच वाईट करायची. दिवसाची लोकांची स्वतःची तर वाईट होतेच, पण लोकांची सुरुवात जी आहे ती वाईट गोष्टींपासून सुरुवात करायची. आम्ही तर त्यांना सिरियस घेणं सोडलेलं आहे. लोकांनीही जे आहे त्यांना आता फक्त एंटरटेनमेंटच्या दृष्टिकोनानेच पाहावं. जास्त त्याच्यावरती विचार मला वाटतं लोकही आता करत नाही. कारण की रोज रोज तेच ऐकून जे आहे ते लोकही कंटाळलेले आहेत. लोकांना काम पाहिजे. माझ्यासाठी हे सरकार काय करते हे लोकांचं घेणं देणं आहे. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत एक विशेष राजकीय घडामोड. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत मुंबईत ठाकरेंच्या पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण असं आहे बघा की मुंबईतील ठाकरेंच्या पक्षाचे आमदार प्रकाश फातर्फेकर हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळेंसोबत एका कार्यक्रमात उपस्थित असल्याचं दिसून आलं. चेंबूरमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं उद्घाटन त्याचा कार्यक्रम पार पडला. त्या ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर आणि नगरसेवक अनिल पाटणकर उपस्थित झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडीनंतर संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आज आपल्या सोबत आहे तुम्हा सगळ्यांचं आवडतं